लग्नाला अवघे काही महिने बाकी होते. लग्नात घराच्या तयारीची लगबग सुरू होती. उदयपूरमध्ये तब्बल 14 कोटी रुपये खर्च करून अलिशान महाल बुक करण्यात आला होता. 2 चार्टर्ड विमानांची तयारी सुरू होती. पण कोणाला देखील कल्पना नव्हती की ज्या लग्नाची स्वप्न रंगवली जात होती त्याच तरुणाची काही दिवसांमध्ये अंत्ययात्रा निघणार आहे. आणि त्याहूनही मोठा धक्का म्हणजे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या मृत्यूमागे एक भयंकर कट लपलेला असल्याचा संशय पोलिसांच्या तपासातनं समोर येणार होता. नमस्कार, मी शनाया. आज आपण जाणून घेणार आहोत लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन विशाल अग्रवाल याच्या मृत्यूचं संपूर्ण रहस्य. एक अशी केस ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 18 जूनची सकाळ. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होती. पावसांच्या सरींनी निसर्ग खुलून आला होता. आणि याच दिवशी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी लोहगडावर पोहोचला. सर्वजण फिरत होते, मजा करत होते, हसत होते, फोटो काढत होते. पण कोणाला देखील कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटांमध्ये एक भयानक घटना घडणार आहे. अचानक ओरडण्याचा आवाज आला आणि काही क्षणातच बातमी पसरली की एक तरुण दरीत पडलाय. लोक धावत कड्याकडे गेले. खाली नजर टाकली, पण सुमारे 450 फूट खोल दरीत काही स्पष्ट दिसत नव्हतं. लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. शिवदुर्ग मित्र आणि वन्यजीव रक्षक मावळ बचाव पथकाला बोलवण्यात आलं. घनदाट जंगल, निसरडा उतार आणि खोल दरी अशा जीवघेण्या परिस्थितीत 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटना पाहून सर्वांनाच वाटलं हा दुर्दैवी अपघात आहे. कारण त्या दिवशी जोरदार वारं वाहत होतं. फोटो काढताना तोल गेला आणि तो खाली पडला. हीच कथा सर्वांसमोर आली. पोलिसांनी देखील सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पण प्रत्येक गुन्हेगार एक चूक करतो आणि या प्रकरणात देखील काही अशा चुका झाल्या ज्यामुळे पोलिसांचा संशय हा वेगाने वाढू लागला. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं घटनास्थळावरील काही गोष्टी जुळत नव्हत्या. केतन सोबत असलेल्या काही लोकांचे जबाब एकमेकांशी विसंगत होते. कुणी काही सांगत होतं तर दुसऱ्याचं विधान वेगळंच होतं तर तिसऱ्याचं काही भलतंच. पोलिसांनी प्रत्येकाच्या मोबाईलची माहिती, कॉल डिटेल्स, लोकेशन्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली. आणि इथूनच सुरू झाला या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक अध्याय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असा संशय व्यक्त करण्यात आला की केतनचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असू शकतो. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या कटात केतनची नियोजित वधू, तिचा एक जवळचा मित्र आणि इतर काही साथीदारांचा सहभाग असू शकतो. एकूण 8 जणांची नावं समोर आल्याची माहिती मिळाली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ज्या तरुणीने पोलिसांना सांगितलं होतं की केतनचा तोल गेला आणि तो खाली पडला, त्याच कथेत पोलिसांना अनेक आता छिद्र दिसू लागली. प्रत्येक मिनिटाचा घटनाक्रम आता तपासला जाऊ लागलाय. कोण कुठं उभं होतं, कोणाचा मोबाईल कुठे होता, कोण कोणाशी बोलत होतं, कोणाशी बोलणं झालेलं होतं, हे सर्व तपासलं जात होतं. तर दुसरीकडे केतनच्या कुटुंबाला देखील काही गोष्टी या संशयास्पद वाटू लागल्या. मुलाचा मृत्यू हा अपघात नसून त्यामागे मोठा कट असल्याचा त्यांचा संशय अधिकच बळावला. अखेर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार देत संबंधित 8 जणांविरोधात कारवाईची मागणी केली. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या मृत्यूचा तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं पोलिसांच्या हाती एकामागून एक धक्कादायक पुरावे हाती लागत गेले. तपासानंतर केतनची नियोजित वधू, तिचा जवळचा मित्र आणि आणखीन 8 जणांवर हा संशय बळावला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत केतनच्या नियोजित वधूसह तिच्या मित्राला आणि इतर 8 जणांना सध्या अटक केली आहे. या सर्वांवर पूर्वनियोजित कट रचून केतनला लोहगडाच्या कड्यावरून खाली ढकलल्याचा आरोप देखील करण्यात आला असून त्यांच्या विरोधात खून आणि कट रचल्यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल हे करण्यात आले आहेत. या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका, प्रत्येकाचं मोबाईलचं लोकेशन, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाची दुसरी बाजू देखील तितकीच हृदयद्रावक आहे. केतनचा विवाह हा नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. विवाहासाठी आलिशान महाल बुक करण्यात आला होता. 2 विमानांचं बुकिंग देखील झालं होतं. कोट्यावधी रुपयांचा विवाह सोहळा आखला गेला होता. पण नियतीने वेगळाच खेळ खेळला. ज्या घरात लग्नाची शहनाई वाजणार होती आता त्याच घरात दुःखाचा डोंगर आणि दुःखाचा आक्रोश घुमू लागला. विशेष म्हणजे केतनच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. पण त्याआधीच केतन कायमचा सर्वांमधनं निघून गेला. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हा कट होता तर त्यामागचं खरं कारण काय होतं? प्रेमसंबंध,
की आर्थिक व्यवहार, की वैयक्तिक वाद, की अजून काही मोठं रहस्य जे अद्याप सर्वांसमोर आलेलं नाही? याच उत्तरांचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या पोलिसांकडनं डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील फॉरेन्सिक माहिती आणि संबंधित सर्व संशयित लोकांची चौकशी सुरू आहे. या तपासातूनच अंतिम सत्य जे काय आहे ते बाहेर येणार आहे. मात्र एक गोष्ट मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे, की या प्रकरणात घातपात आणि कट रचल्याचा हा संशय प्राथमिक तपास आणि दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर आधारित आहे. न्यायालयाने अद्याप कोणाला देखील दोषी ठरवलेलं नाही. अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, की लोहगडाच्या त्या कड्यावर नेमकं काय घडलं याचं उत्तर मिळेपर्यंत ही केस महाराष्ट्रातील सर्वात चर्चितली क्राईम मिस्ट्रींपैकी एक राहणार आहे. तुमच्या मते हा अपघात होता की खरोखरच पूर्वनियोजित कट? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.